नमस्कार. आज आहे दुर्गाष्टमी. आपल्या सर्वांना दुर्गा मातेच्या चरणी ही प्रार्थना करते, सुख लाभो, समाधान लाभो, आपल्या सर्वांचं मंगल हो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीच्या चरणी हीच प्रार्थना करते. खूप महापूरची परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येकाचं पीक केलं, घरामध्ये पाणी शिरलं, काही लोकांची जमीन आणि घर देखील वाहून गेलं. डोळ्यांनी ही परिस्थिती मी पाहिलेली आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच योग्य निर्णय सरकार घेईल ही सुद्धा मला पूर्ण शाश्वती आहे. आता येत आहे दसरा मेळावा. हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असलो तरी हा मेळावा नाही, ही कुठली सभा नाही, ही कुठलं सामाजिक किंवा राजकीय व्यासपीठ नाही. ही आहे परंपरा. जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली, ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले. आपल्या मुंडे साहेबांनी त्या परंपरेला एका परमोच्च बिंदूपर्यंत केलं. त्यांच्यानंतर तुमच्या आग्रहास्तव ती परंपरा अनेक संघर्षानंतर मी राखून ठेवली. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. मी भगवान बाबांच्या दर्शनाला येत आहे सावरगाव भक्तीगड येथे आणि भगवान भक्तीगडावर भगवान बाबांच्या चरणी त्यांचे पूजा करण्यासाठी, त्यांच्या चरणी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. दसऱ्याला हे सीमोल्लंघन, ही परंपरा मी खंडित होऊ देणार नाही. मला माहिती आहे पुराचं पाणी गावात शिरलंय, तुमच्या अडचणी आहेत. ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी काही करावं अशी माझी अपेक्षा नाही, पण मी मात्र ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. तुम्ही म्हणता ताई तुमच्या भाषणाने आम्हाला ऊर्जा मिळते, तर तुमच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळते. तिथे केवळ भगवान बाबांचं दर्शन मला मिळत नाही, तुमच्या विराट रूपाचं दर्शन मिळतं, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा मला मिळते. त्यामुळे मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. कोणी मला म्हणालं की हा दसरा मेळावा तुम्ही साधेपणाने करणार का? मला तर हसू आलं. मी म्हटलं ह्याच्यात काय साधेपणा अजून असणार आहे? जमिनीवर बसायला काही अंथरलेलं नसतं तरी लोक मातीत बसतात. वरती आकाशातून ऊन येऊ पाऊस येऊ काहीही कुठलंही शेड लावलेलं नसतं तरी लोक तिथं बसतात. आम्ही त्यांना खायला प्यायला काही देत नाही, घरच्या दशमा बांधून लोक घरातली पुरणपोळी सोडून येतात. याच्यापेक्षा काय रे साधेपणा? हा गरिबांचा, साध्या माणसांचा, 18 पगड जाती जमातीच्या लोकांचा हा ऊर्जा घेण्याचा असा एक संगम आहे. हा सीमोल्लंघनाचा परंपरा आहे. यापेक्षा साधं असं काय असणार? पण तरीही पुराचं पाणी गेल्यामुळे ज्यांच्या घरामध्ये चूल पेटू शकत नाही किंवा ज्यांना पुरणपोळी दसऱ्याला खाता येणार नाही त्यांच्यासाठी आपण छोटंसं काही करू शकतो. आपण सर्वजण येत असताना आपण ज्या गाडीमध्ये, ज्या वाहनामध्ये येतात, आपल्याला जसं जमेल तसं पुरणपोळीला काय लागतं? चण्याची डाळ लागते, गव्हाचं पीठ लागतं आणि गोळ लागतो. जे काही आपल्याला जमेल ते यथासांग आपल्या बरोबर आणावं, भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावं. आम्ही त्या गावांमध्ये पोस्ट करू ज्या गावांमध्ये दसऱ्याला पुरणपोळी त्यांना मिळणार नाही, पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. हा आपल्या भगवान बाबांचा प्रसाद म्हणून आपण लोकांसाठी या परिस्थितीत करण्याचा एक योग आहे. जरूर आपण माझी ही विनंतीला मान द्या. चला मग भेटूया दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगड येथे 2 ऑक्टोबर रोजी 11 वाजता. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.